नाश्ता झाला आणि आम्ही निघालो गुंडीच्या मंदिरामध्ये. ओडिसामधील पुरी येथील गुंडीचा मंदिर हे भगवान जगन्नाथाचे बर्थ प्लेस म्हणून ओळखले जाते, जे जगन्नाथ मंदिरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरती आहे. प्रसिद्ध रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा 7 दिवस येथे निवास करतात. हे मंदिर राजा प्रद्युम्नची पत्नी राणी गुंडीचा यांच्या इच्छेखातर बांधले गेल्याचे मानले जाते. पौराणिक कथेनुसार राजा इंद्रप्रद्युम्न जेव्हा जगन्नाथ मूर्तीची स्थापना करत होते, तेव्हा देवाने स्वप्नात येऊन गुंडीच्या मंदिरात मूर्ती तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. गुंडीचा मंदिर हे भगवान जगन्नाथाचे जन्मस्थान मानले जाते, जिथे भगवान विश्वकर्मा सुतारूपात यांनी जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेच्या मूर्ती तयार केल्या होत्या. इतक्या भक्तिमय वातावरणामध्ये हे बाबा बसले आहेत. आमचे आहो त्यांच्याकडनं आशीर्वाद घेत आहे. बाबा सर्वांना आशीर्वाद देत आहे, बघू शकता तुम्ही. दरवर्षी रथयात्रेच्या वेळी भगवान जगन्नाथ मुख्य मंदिरातून गुंडीच्या मंदिरात येतात. 7 दिवसांच्या या मुख्य भाविक येथेच दर्शन घेऊन पुढे आम्ही निघालो होतो स्वर्गद्वार बीच जवळ स्वर्गद्वार मार्केटमध्ये. इथे खूप रात्रीचं असं छान मार्केट भरतं. रात्रीच इथे मार्केट भरतं, दिवसा नसतं. खूप छान शंख मिळतात. आम्ही सुद्धा शंख घेतले आणि दादा खूप छान शंख देतात. 90 रुपयाला तुम्हाला एक शंख मिळून जाईल इथे. बाकी खूप ठिकाणी आम्ही क्वांटिटीमध्ये घेतल्यामुळे खूप आम्हाला स्वस्त दिले. अशा वेगवेगळ्या प्रकारचे इथे शंख दिसतात. खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे वाजणारे शंख आणि वेगवेगळ्या वस्तू वगैरे खूप छान तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की इथे पुरी बीचला येऊन तुमची शॉपिंग करू शकता. शंखापासून बनवलेले विविध बांगड्या, हार, नेकलेस, तुम्ही कानातले वेगवेगळ्या प्रकारचे शॉपिंग तुम्ही करू शकता. इथे खूप छान असे झुंबर वगैरे सुद्धा मिळतात. त्यानंतर तुम्ही बीच किनारी कॅमल सफारीचा आनंदसुद्धा घेऊ शकतात. खूप छान अशी ही राईड असते. आम्ही सुद्धा त्या कॅमल सफारीचा आनंद घेतला. खूप छान असं वाटतं. तुम्हीसुद्धा कॅमल सफारीचा इथे आनंद घेऊ शकतात. तिथलं वातावरणच खूप छान आणि सुंदर असं असतं, त्याच्यामुळे खूप छान असं वाटतं. एवढ्या कडकडीत उन्हातसुद्धा इथलं वातावरण खूप खूप मस्त आणि खूप छान आहे. तुम्हीसुद्धा जगन्नाथपुरीला आले तर इथे रात्रीचा थोडा वेळ घालवा. खूप छान असं आहे वातावरण इथलं. अजिबात गरम होत नाही. खूप मस्त असं इथलं वातावरण, क्लायमेट आणि हळूवार समुद्राचा आवाज आपल्याला येत असतो. म्हणून तुम्ही पण या, एन्जॉय करा. आपले व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. आम्हीसुद्धा इथनं खूप शॉपिंग केली आणि मग पूर्ण मार्केट बघितलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो जायला, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं कोणार्क टेम्पल, लिंगराज टेम्पल तिकडे जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही आता निघालो होतो आणि आईस्क्रीम खाऊन आज आम्ही आमचा दिवसचा शेवट केला. आता जाऊया घरी. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपले व्हिडिओ आवडल्यास तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.